मला 5-6 महिने झाले खूप खोकला होता. सगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेले, काहीच फरक पडत नव्हता. इंडोस्कोपी केली, ब्रॉन्कोस्कोपी केली, तरी काही फरक पडत. आरती पाटील ही जे रुग्ण आहे खोकल्याच्या आजाराने त्रस्त झालेली होती आणि भयानक असा खोकला होता आणि काही केल्यानंतर खोकला थांबत नव्हता. अनेक स्पेशालिटी झाले होते आणि चेस्ट स्पेशालिस्ट पासून पुणे, मुंबई, नाशिक इथे सुद्धा ट्रीटमेंट घेतलं होतं, तरी सुद्धा तिला फरक पडला नाही. आपल्या शिवधाम सरकारमध्ये आल्यानंतर तिला किती दिवसात फरक पडला आणि कशा पद्धतीने तिला ट्रीटमेंट मिळालं, कसं उपचार झाला आणि शिवधाम सरकारमध्ये आल्यानंतर तिला काय वाटलं हे ती आता आपल्याला आरती पाटील ही सांगेल. नमस्कार, मी आरती पाटील, चांदोरी इथे राहते. मला 5-6 महिने झाले खूप खोकला होता. सगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेले, काहीच फरक पडत नव्हता. इंडोस्कोपी केली, ब्रॉन्कोस्कोपी केली, तरी काही फरक पडत नव्हता. त्याच्यानंतर मला इथला शिवधाम सरकारचा ॲड्रेस मिळाला. मी इथे आली. इथे आल्यानंतर मला त्यांनी औषध दिले 15 दिवसांचे. मला तेवढ्यातच बराच फरक वाटायला लागला. त्याच्यानंतर मी परत त्यांच्याकडे आले. त्यांनी महिनाभराचे औषध दिले आणि माझं 1.5 महिन्यात पूर्ण खोकला गेला. एकदम छान रिझल्ट भेटला. बरं, बाहेर तू ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेत होती किंवा आणखी काय ट्रीटमेंट घेत? शिवधाम सरकारमध्ये आल्यानंतर तुला त्याच्यामध्ये काय फरक वाटला, किती दिवसात फरक वाटला हे तू सांगितलंच आहे, पण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तुझा खोकला थांबत नव्हता? खोकलाही थांबत नव्हता. मला खूप त्रास व्हायचा. कधी ते पॉवरफुल स्टेरॉइडचे औषधं असायचे, त्याच्याने कधी कधी गरगरल्यासारखं व्हायचं असं. पण या औषधांनी काहीच साईड इफेक्ट झाले नाही. औषधं घेऊन म्हणजे फरक पण पडला आणि त्यात साईड इफेक्ट पण काही नव्हते. कुठलाही रुग्ण आयुर्वेदामध्ये औषध घेत असताना नुसतं काही लोकांनी मेडिकलवर जाणे आणि औषधं घेणे असं न करता, काही रुग्णांची जी प्रकृती असते की ज्यावेळेस रुग्ण सांगतोय की आपल्याला पुष्कळ दिवसापासून मी औषधं घेतोय पण मला आराम पडत नाही, तर अशा वेळेस रुग्णाचं वय, रोगाची अवस्था आणि औषधाची मात्रा आणि असलेला काळ ह्या सर्व गोष्टीचा निदान करून, रोग निदान करून, नाडी परीक्षण करून जर औषधं घेतलीत तर निश्चितच आपल्याला कुठल्याही दुर्धर आजारापासून मुक्तता मिळते. असं आपल्या ऋषीमुनींनी खूप मोठं संशोधन करून ठेवलेलं आहे. तरी सर्वांनी जे जुनाट आजार आहेत की जे आजार औषधं गोळ्यांनीही जात नाहीत, त्या सर्वांनी आयुर्वेदिक औषधाचा उपयोग करावा. तसेच आयुर्वेदिक औषधं ॲलोपॅथी औषधासारखीच काम करतात, फक्त डॉक्टरांकडे रोग निदान करून आपण व्यवस्थिशीर औषधं घेतली पाहिजेत. तर आपल्या सर्वांचं शिवधाम सरकारमध्ये कुठल्याही रोगाने आपण ग्रसित असो, आपल्याला निश्चितच मुक्ती मिळेल. ओम नमो नारायण.